आपण मागे आम्हाला आदेश दिला होता आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलं होतं. पण इतके डेंजर लोक निघाले, बंटी आणि बबली असंच म्हटलं पाहिजे. तो पिक्चर नाही नाही, आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाहीये. आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही, कारण ती आपली संस्कृती नाही. अमरावती जिल्हा हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे. यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलाय, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची, खोटारड्यांची, भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत. कारण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिली यांची थेर. आमचे जे सिनियर सिटीजन आहेत, या सिनियर सिटीजन्सला मोदीजींनी ज्या आवश्यक वस्तू आहेत, वयोश्री सारखी योजना आणली. घरी जे बुजुर्ग असतात, कोणाला कवळी लागते, दात नसतात, कवळी दिली. ज्याला चष्मा पाहिजे त्याला चष्मा मिळतो, कानाचं यंत्र पाहिजे कानाचं यंत्र मिळतं, स्टिक पाहिजे स्टिक मिळते, खाली बसता येत नाही कमोड मिळतो. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मोफत दिली जाते. मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही, परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटलं. आपल्या मुलांना आणायचं कसं? पालक आम्हाला फोन करायचे, महाराष्ट्रातले, इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे. ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं. मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय, त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेस आपली विमानं जायची, आपल्या मुला मुलींना टेक ऑफ घ्यायचा, घेऊन यायची, त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं. एवढी ताकद कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं?